महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा गुन्हेगारीच्या बातम्यांनी चर्चेत आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आमदार सुरेश दसांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कारनाम्यांमुळे बीडची प्रतिमा प्रचंड डागाळलेली आहे. त्यानंतरही अनेक मारहाणीचे व्हिडिओ समोर येतच गेले आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याची स्थिती निर्माण झाली. बीडची पोलीस यंत्रणा यामुळे टिकेची धनी झाली. पोलिसांचा गुन्हेगारावर वचकच नाही, वाल्मिक कराडासमोर पोलिसांचं काही चालत नाही, अशा चर्चा जनतेमधूनच होत होत्या. आता पुन्हा एकदा बीड पोलीस चर्चेत आलेले आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी विभागातील सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचे आडनाव नेमप्लेटवरून हटवून फक्त नाव आणि पद ठेवल्याचंच वृत्त समोर आलेलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? असा निर्णय पोलीस अधीक्षकांनी का घेतला? त्यामागे गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे का? पाहूया या स्पेशल व्हिडिओमधून. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. गेल्या 1 महिन्यापासून बीड पोलीस विभागात सर्वांना फक्त नावाने हाक मारण्याचाच उपक्रम सुरू होता. त्यानंतर आता पोलिसांच्या नेमप्लेटवरून त्यांचं आडनाव हटवण्यात आलेलं आहे. त्यावर त्यांचं नाव आणि पदाचं नाव इतकीच माहिती असेल. याबद्दल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की बीड जिल्ह्यात काही दिवसात जातीयवाद दिसला. समाजात जातीयवाद असला तरी माझ्या पोलीस विभागात जातीयवाद नको. माझे पोलीस माझ्यासाठी फक्त खाकी वर्दीतले आहेत. आम्हाला बंदोबस्त करतानाही आडनावावरून पोलिसांची जात ओळखण्याचा अनुभव आलाय. नेमप्लेटवरून हा माणूस मराठा आहे किंवा दुसऱ्या जातीचा आहे, आपलं काय ऐकणार आहे, असं मी बोलताना ऐकलेलं आहे. थोडक्यात बीड जिल्ह्यातील जातीय संघर्षामुळे गेल्या काही दिवसात वातावरण बरंच गढूळ झाल्याचं दिसतंय आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातील लोकांवर होतोय याची कल्पना पोलीस अधीक्षकांना आल्यानंच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं दिसतं. बीडचे पोलीस अधीक्षक कौवत पुढे म्हणाले की पोलिसांबद्दल त्याच्या जातीवरून अविश्वास निर्माण करून घेणं असे प्रकार वाढले होते. पण आमचा पोलीस विभाग सर्व समाजासाठी आणि सर्व लोकांसाठी फक्त आणि फक्त खाकी वर्दी आहे. आम्हाला कुठलीही जात नाही, आम्ही फक्त पोलीस आहोत. आम्ही आमच्या वर्दीत असताना सगळ्यांसाठी सारखेच आहोत. एखादा पोलीस कर्मचारी चुकीचा असेल तर त्यावर कारवाई केली जाईल, पण तो एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून तुम्ही त्याला चुकीचं ठरवत असाल तर मी हे माझ्या विभागात अजिबात खपवून घेणार नाही. हा निर्णय घेण्यामागे गेल्या काही दिवसातली बीड जिल्ह्यातली परिस्थिती कारण आहे, पण त्यामुळं लोकांमध्ये निर्माण झालेला अविश्वास कमी होईल यासाठी हा निर्णय घेतल्याचं नवनीत कौवत सांगतात. आमच्या पोलीस विभागात याच भागातले लोक आहेत, त्यामुळं त्यांच्यामध्ये जातीय विविधता आहेच, पण तक्रार करायला गेल्यानंतर पोलिसांची नेमप्लेट पाहून तो आमचा ऐकणार नाही असा गैरसमज करून लोकच घेत आहेत. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेला हा निर्णय मागच्या काही गुन्हेगारी घटनांमुळेच घेतलाय अशी शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असा थेट संघर्ष निर्माण झाला होता. त्याआधीही या जातीय संघर्षाने तोंड वर काढलं होतंच. या गोष्टीचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. त्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची नावं बघून लोकांनी थेट त्यांची जातवार वर्गवारीच करायला सुरुवात केली होती आणि ही गोष्ट चिंताजनक होती. या संदर्भात BBC मराठीनं नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय. मुळातच लोकांच्या मनात जात या तकलादू गोष्टीने आपलं स्थान एवढं पक्क केलंय की डिकास्ट होणं किंवा तटस्थ होणं, समोरच्याकडे माणसाकडे तटस्थ होऊन पाहणं हे सहजासहजी शक्यच होत नाही. पोलीस विभाग हा एकमेव विभाग नाही, तर असे अनेक विभाग आहेत जिथं विशिष्ट जातीच्या लोकांचे गट तयार झालेले आपण बघतो. हा आपला, हा परका असं जातीच्या आधारावरून ठरवतानाचे अनुभवही आपल्याला येतात. त्यामुळे आपला माणूस म्हणून एकमेकांपासून आपण दुरावतो आहोत का याची सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि याची कल्पना आपल्याला येतच असते. याबाबत माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे यांनी मग आडनाव नसेल तर लोक जात शोधू शकणार नाहीत का? बीड पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या निर्णयामुळे खरंच पोलीस विभागातला जातीयवाद दूर होऊ शकेल का असे प्रश्न विचारलेले आहेत. खोपडे म्हणतात की पोलीस ठाण्यात लोकांची गटबाजी आधीच तयार झालेली असते आणि कोणाची जात कोणती हे आडनाव नसलं तरी लोकांना तिथल्याच अधिकारी कर्मचाऱ्यांकडून समजतं. जात वास्तव आपल्याला टाळता येणारच नाही. खोपडे म्हणाले की त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील प्रयत्न करावे लागतील. आडनाव दडवून जातीयवाद कधीच कमी होणार नाही. पोलीस ठाण्यात जात, अधिकाऱ्याला कोण अधिक उत्पन्न आणून देतं, तुमचे राजकीय विचारधार कोणते आहेत यावर सगळी गटबाजी असते. त्यामुळे आडनाव बदलून पोलिसांमधला जातीयवाद कमी होईल असं मला वाटत नाही, असं खोपडे म्हणाले. खोपडे यांनी विचारलेले हे प्रश्नही महत्वाचे आहेत. परभणीतला सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतला मृत्यू या गोष्टीचा समावेश पोलीस कोणत्या मानसिकतेत करणार आहेत हाही महत्वाचा प्रश्न आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या जातीबद्दल कुणीही विचार करता कामा नये. हे कायद्याचे रक्षक आहेत, हे मान्य, पण मग पोलिसाच्या मनाला जात शिवत नाही असं कशावरून म्हणता येईल? महाराष्ट्रात जाती व्यवस्थेविरुद्ध जेवढी मोठी लढाई झाली तेवढी अपवादानेच इतर कुठेतरी ठिकाणी झाली असावी. महापुरुष आणि संतांच्या पिढ्या यासाठी खर्ची झालेल्या आहेत. जात संपवायला हवी असं वाटणं स्वागतार्ह आहेच. जातीवरून कुणी कुणाला चौकटीत बसू नये हेही मान्य,
पण आधी पोलिसांनाच समतेचा आणि बंधुत्वाचा घटनात्मक अधिकार समजवायला हवा, अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान.